शिखर बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते। ईओडब्ल्यू कडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे। तर फौजदारी गुन्हे आता दाखल त्यांच्यावर होणार नाहीयेत। ईओडब्ल्यूनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। बँकेला कोणतंही आर्थिक नुकसान झालं नसून आतापर्यंत 1343.41 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा क्लोजर रिपोर्ट यामध्ये सादर करण्यात आलाय। तर रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा यामध्ये क्लीन चिट मिळाली आहे। आताची ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय शिखर बँक घोटाळा प्रकरणी। तर ईओडब्ल्यू कडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे। कदाचित याच कारणावरून ते भाजपमध्ये महायुतीमध्ये सामील झाले असावे असंही बोललं जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या घडामोडीवर विशेष लक्ष आपलं आहे। आपण पाहतो ईओडब्ल्यू कडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना ही क्लीन चिट मिळाली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स? नक्की जानेवारी महिन्यात संपूर्ण क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला होता आणि त्याचा तपशील जो आहे तो आता उघड होतोय। 25,000 कोटी रुपयांचा हा संपूर्ण घोटाळा होता। मात्र आता ईओडब्ल्यूने जो क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे त्यामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे या सगळ्यांनाही क्लीन चिट देण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्याशी निगडीत कोणत्याही प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा स्पष्ट होत नसल्याचं ईडीने म्हटलेलं आहे। आणि असंच मत त्यांचं सुनेत्रा पवार असतील, रोहित पवार असतील आणि प्राजक्त तनपुरे असतील यांच्यावर देखील ईडीने हेच म्हटलेलं आहे। हा संपूर्ण घोटाळा जो होता तो प्रक्रियेचं पालन न करता साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांचं कर्ज दिल्याचा आरोप होता। एवढंच नव्हे तर हे कारखाने हे डबघाईत घोषित झाल्यानंतर नाममात्र दरात बँकेच्या संचालकांना ते विकल्याचा आरोप होता। मात्र आता ईओडब्ल्यूने दावा केलेला आहे की या कोणत्याही प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा स्पष्ट होत नाही। एवढंच नव्हे तर बँकेला देखील कोणतंही नुकसान झाले नसून आतापर्यंत 1343 कोटी रिकव्हर झाल्याचं ईओडब्ल्यूने म्हटलेलं आहे। कोर्टात हा रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। मात्र अद्याप कोर्टाने दखल घेतलेली नाहीये। जर हा रिपोर्ट कोर्टाने एक्सेप्ट केला तर मात्र अजित पवार आणि इतरांसाठी मोठा दिलासा असू शकतो। एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात ज्या ईडीच्या केसेस आहेत त्या देखील बंद होण्यास या रिपोर्टचा फायदा होऊ शकतो। एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतोय। तर या सगळ्याच कारणावरून अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले का असंही बोललं जातं। त्या संदर्भात काय अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की गेली बरेच वर्ष अजित पवार आणि इतर सगळे या प्रकरणांच्या चौकशीला सामोरे जात आहेत। ईडीने त्यांच्यावरती आरोपपत्र देखील दाखल केलेलं आहे आणि विरोधक असा नेहमीच आरोप करतात की याच गुन्ह्याची भीती दाखवून या सगळ्यांना त्यांच्यासोबत सामील करण्यात आलं। आणि आता आपण बघतोय की जे काही गुन्हे होते ते एक गुन्हे मागे घेण्यास सुरुवात देखील झालेली आहे। क्लोजर रिपोर्ट आता दाखल झालेला आहे। जर हा क्लोजर रिपोर्ट उद्या कोर्टामध्ये टिकला तर मात्र ज्या ईडीच्या केसेस आहेत त्या देखील बंद होऊ शकतात। तर नक्कीच आपण बघतोय की जे काही विरोधक आरोप करतायत की ईडी सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना त्यांच्यासोबत घेतलं जात आहे, तर तीच भीती किंवा आता ती भीती ते दाखल झालेले आहेत आणि त्या भीतीपोटी आता ज्या केसेस आहेत अगदी नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।